Co-powered by Techno. मनोज जरांगे पाटील हे गेल्या 6 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत। त्या धर्तीवर सकल मराठा समाजाच्या वतीने जालना बंदची हाक देण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो जालना शहरातील सावरकर चौकात इथं आपण उभे आहोत। या ठिकाणी जे मुख्य बाजारपेठ आहे ती सर्वत्र बंद ठेवण्यात आलेली आहे। सकल मराठा समाजाच्या वतीने हे बंदचं आवाहन करण्यात आलेलं होतं। त्यानंतर व्यापाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी या आव्हानाला प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आलेली आहेत। गेल्या 6 दिवसापासून मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत। त्यांची तब्येत खालावली असल्याचं सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात येत आहे। त्याचबरोबर सरकार हे कुठलंच ठोस निर्णय आरक्षणासंदर्भात घेत नसल्याचंही सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात येत आहे। त्याच धर्तीवर जालना शहर जे आहे, जिल्हा जे आहे ते बंद करण्यात आलेलं आहे। काल सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनसुद्धा देण्यात आलेलं होतं। ज्या मागण्या आहेत, ज्या मागण्यांना घेऊन मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत, त्या मागण्या सरकारने तात्काळ मान्य कराव्यात अशी मागणीसुद्धा या मागणीचं निवेदनसुद्धा सकल मराठा समाजाच्या वतीने जालन्याचे जिल्हाधिकारी यांना काल देण्यात आलेलं होतं। त्याचबरोबर आज जालना जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो सर्व बाजारपेठ जे आहे ते आपल्याला बंद पाहायला मिळत आहे। एकंदरीत प्रशासनाने या बंदला कुठलाच गालबोट लागू नये, सर्व मराठा समाजाने शांततेत हा बंद पाळण्याचं आवाहनसुद्धा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन हर्षल निकमसह मी यशपाल भोसले, TV9 मराठी, जालना। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।